नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहताय TV9 मराठी. सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर खपून घेणार नाही, अशा शब्दांमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांनी निशिकांत दुबेंना खडसावलंय. संसद भवनाच्या लॉबीमध्ये वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर आक्रमक होत दुबेंवर चांगल्याच संतापल्या. कोण दुबे, त्यांची लायकी काय, प्रतिभा धानोरकर या देखील संतापल्याचं पाहायला मिळालं. मध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता. दुसरं, तुम्ही पटक पटक्के मारेगे म्हणताय. आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक पटक्के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला. आणि दुसरं, आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला. तुम्ही माफी मागा. मला सांगायला पाहिजे की ते आम्ही 3 महिला आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जवळपास 10-12 पुरुष होते. ते बघून असे त्यांना वाटलं की काय चाललंय आणि काय नाही चाललंय. आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता. आणि बघून ते तिथून हो मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले आणि पाय काढता घेतला. जय महाराष्ट्र म्हटलं का? हो म्हटलं जय महाराष्ट्र, निघून गेले. खरं तर लोकसभेचं संसदीय अधिवेशन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून आम्ही निशिकांत दुबेला शोधत होतो. अक्षरशः शोधून काल लॉबीमध्ये ते आम्हाला सापडले आणि सापडल्यानंतर आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर हात जोडून त्यांनी पण आम्हाला हात जोडले. पण खरं तर महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य एक जर जबाबदार लोकप्रतिनिधी करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे. आणि कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे. आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे. मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ.